फेरीतील आपण तिसरी मॅच पाहतोय. उंबारली 40+ विपक्ष आपण इथं चिंचोडचा पाडा. सलामीची जोडी आपण पाहू शकता या वेळेला हरिश्चंद्र आणि प्रकाश ही जोडी. गेम प्ले तर गोलंदाजी मार्क करतो एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू श्याम भोईर. श्याम भोईर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. टॉस तर जिंकलाय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट मिड विकेट. 100 लॉंग ऑनला आपण सीताराम बुवाला पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला श्याम भोईर. साकेला फलंदाज या संघाचा अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू हरिश्चंद्र म्हात्रे. पहिला चेंडू बागपड जाऊन या वेळेला आपण इथं स्क्वेअर कट करत होता. चेंडू आणि मध्ये थोडीशी गती कमी होती या वेळेला. पुढे श्याम गोलंदाजी मार्कवर. सूरज आपला गाड पडला बघा. पुणे गोलंदाजी मार्कवर श्याम राईट राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकरला हरिश्चंद्र म्हात्रेला आपण पाहू शकता. म्हणजे कशावर बॅटिंग करतोय. फुटाचा आहे कोदून काढले या वेळेला. चेंडू मिळवून जातोय लॉंगरला. एक धाव कंप्लीट केले. सीताराम बुवा येतोय. एकच धाव मिळते. चांगलंच आपण इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकी मात्र अचूक आली नाही. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा आले. खराब बॅकिंग या वेळेला. लालचंदनी येणं चेंडूवर फार गरजेचं होतं मी तर म्हणेल. अशोक पाटील एक धावना फार महत्वाची. कारण तुम्ही चेसिंग जेव्हा करता ना पण गोलंदाजी मार्कवर श्याम राईट राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल केला. फटका फसला या वेळेला. हवेमध्ये होता चेंडू. चेंडू जातो या वेळेला आपण 1 बाउन्स 2 बाउन्सच्या माध्यमातून मिड विकेटला मिसफील्ड झाले आणि चेंडू सीमा पार चौकार. VM पेंट्स अँड हार्डवेअर आपण हे दुकानं पाहू शकता. याचा ॲड्रेस देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण मॅच देखील कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. मिसफीड होते सातत्याने उंबारली 40+ संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाज करणार तर काय करणार यावेळेला. फटका हवेमध्ये होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला चौकाराने वाढते. 6 धावा आपण पाहू शकता. श्याम पुढे गोलंदाजी मार्कवर टाकला. हरिश्चंद्रला आपण पाहू शकता. हा चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं या वेळेला. संतोष आहे तिथे. जी गॅप सुद्धा जी होती ती गॅप मिळाली नाहीये. संतोष भोईर आपण पाहू शकता. मेघनाथ प्रेमींचे काका आपण पाहू शकता. श्याम पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. प्रकाश कशा प्रकारे बॅट राईट राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू या वेळेला उंच गेलाय. कॉटन बॉलची संधी आहे. चूक झाली. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. झेल ड्रॉप होतोय. अरे श्यामकडनं आम्ही बऱ्याच कमी असा वेळा पाहिलं की झेल सुटल्यात. कदाचित ते पुढे गेले असेल. नंतर मात्र आपण इथे मागे फिरले. पण त्या दरम्यान चेंडू त्यांच्या आपण शरीरावरती या वेळेला छातीवरती आदळतोय. आता बघा थोड्याच वेळात जेवण देखील सुरू होईल. प्रत्येकाने जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. आज नॉनव्हेज जेवण आहे. हा चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राव बघायला मिळतोय. ग्राउंडच्या माध्यमातून या वेळेला सीताराम येतोय. मिसफील्ड झाले. 2 धावा होतात का पाहायचंय. प्रकाश मात्र लक्ष देत नाही. कॉल कारण का हरिश्चंद्रचा होता या वेळेला. कॉलवरती लक्ष देणं अशोक पाटील फार महत्वाची गोष्ट आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर एक चांगली सुरुवात. दोन्ही बाजूने खेळ चांगला राहिला अशोक पाटील. विचार जर केला तर 2 झेल देखील सुटले गेले. आणि नंतर बघितलं विचार केला तर धावा देखील 9 आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी धावसंख्या चिंचोडचा पाडा संघाची. यानंतर मॅच असणारे देवीचा पाडा 40+ विपक्ष नागाव 40+. विनीत पाटील बघा किती सहकार्य त्यांचं. सातत्याने पाणी देखील घेऊन जात आहेत. कारण आता जेवणाची व्यवस्था सुरू होईल. जेवण थोड्याच वेळात सुरू होईल. आज नॉनव्हेज जेवण आहे आपल्यासाठी. आज चिकन. गोलंदाजी मार्कवर योगेश.
नाही, जिंकल त्याने पण जेवून जायचं, हरणाऱ्या संघाने पण जेवून जायचं. अन्न सर्वांसाठी अशोक पाटील. नाही तर असं नको व्हायला की आयोजकांनी जेवणाऱ्या संघांना जेवण दिलं, असं नाही. संघ सर्वांना, सर्व संघांना आहे. हरलात तरी जेवा, जिंकलात तरी जेवा, भूक लागली तर दुसऱ्यांदा पण जेवा तरी चालेल. गोलंदाजी मार्कवर येतो माताडी गाव एंड कडून. योगेश स्ट्रायकरला फलंदाज हरिश्चंद्र येतो. पाहिजे हरिश्चंद्र कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चौकार आलाय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक. योगेश पाटील येतो गोलंदाजी मार्कवर माताडी गाव एंड कडून. चांगली गोलंदाजी करतो का पाहायचंय. वेग प्रचंड आहे. चेंडू गुडलाच पडवणं टेकअप झाला या वेळेला. ऑन साईडला आपण एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं चेंडूला काढायचं होतं यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पंचांच्या भूमिकेत शशांक पाटील आणि सुभाष पाटील आपण पाहू शकता. खूप चांगलं कामगिरी त्यांची राहिली आतापर्यंत. योगेश पण गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला बॅटने खेळतोय. गॅपमध्ये चेंडू जातो मिड विकेटला. डीपपर्यंत क्षेत्ररक्षक आला या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ऑन द स्टंप फेकी. काय फेकी आहे बघा श्याम भोईरची. मग अशी चूक झाली पण आता मात्र माझी भूमिका काय या मैदानावर हे दाखवून देतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा चिंचोडपाडा संघाची. एक ट्रॉफी जिंकली या संघाने देखील वन डे फिनिशची दुसऱ्या क्रमांकाची. स्ट्रायकरला प्रकाश. चेंडू यावेळेला कव्हर्समध्ये खेळतोय. चेंडू ऑफिस खेळतोय यावेळेला कव्हर रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड 2 धावा कंप्लीट केल्या. बॅकिंग आहे तिथे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतात. 12 धावा. प्रकाशला थोडंसं ना आपण वेगाने धावावं लागेल. भरपूर शरीर आहे त्यांचं. जसे जसे ते क्रिकेट खेळतील ना तसं वजन देखील त्यांचं कमी होईल. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. योगेश एक वेगवान गोलंदाज आहे या संघाचा. राईट ऊर तिकडे मारा करतोय. चेंडू स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडूला फेकून देतो यावेळेला. लॉंग ऑन लॉगच्या मधून जातो चेंडू. वन बाउन्स सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. लगेच चेंडू आणून द्या. अशोक पाटील फटका बघा किती चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलाय. दोन्ही संघांनी आपण आल्याचे नोंद करायचे. देवीचापाडा 40+ संघाने नागाव 40+ संघाचे. नागावचे संघनायक देखील आपण पाहिले तर आले आहेत. दोन्ही खेळाडू दोन्ही टीमच्या आलेले आहेत. लालचर गोलंदाजी मार्कवर. योगेश माफ करा. ऑन साइडला टायमिंग बेमिसाल होतोय. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. काय फटका आहे, काय ताकद आहे, काय नजाकत आहे. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 22 धावा. SP मला वेस्ट इंडिज प्रीमियर लीग झाली त्यामध्ये पण एक असाच खेळाडू होता. जागेवरूनच फटके खेळायचा आणि षटकार इतके लांब मारायचा ना. प्रकारचा असा षटकार बघितला असं आठवण झाली की तो तर खेळाडू नाही ना पुन्हा एकदा आला. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकतो 22. काय बॅटिंग करतोय. बॉबी या संघाचे कोच आहेत. बॉबीने सांगितलंय मॅच घेऊन खेळायची या फलंदाजांना. विपक्षी संघ देखील चांगला आहे. श्याम भोईर आहे, रवी आहे, मदन आहे. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे या संघाची देखील. आजपाच्या कशा प्रकारे परफॉर्मन्स देत आहेत. योगेश पण गोलंदाजी मार्कवर. हल्ला चढवला जातो योगेशवरती. इतक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मधनं. योगेश पण गोलंदाजी मार्कवर माटाडी गाव कडून. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. 2 सेटच्या गॅप मधनं चेंडू वेगाने चालला यावेळेला. दरम्यान सीमा रेषा पार. चौकार.
थँक्यू डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चिंचोडपाडा संघाने खूप चांगला स्टार्ट दिलाय. तेराच्या सरसरी धावा कुठल्या अशोक पाटील 26 धावा आल्या. या षटकाचा विचार केला ना तर आपण बेहतर योगेच्या षटकात धावाले 17. मजूद देखील येत आहेत. देवीच्या पाड्याचे एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू. अपकमिंग टुर्नामेंट त्यांची देखील येणार आहे. 26 धावा रवी पाहिजे तर कमबॅक करतोय का श्याम पुण्याचा दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळालाय पाहिजे दुसऱ्या स्पेलमध्ये तर विकेट मिळतोय का. विनीत पाटील बघा किती चांगलं सहकार्य करतात. सातत्याने बघतायत काय काम आहे. अजकांनी काय काम दिलं ते महत्वाचं नाही. काम माझ्यावरती सोपवलं मी करणार. थोड्याच वेळात जेवण सुरू होईल. प्रत्येकाला विनंती आपण जेवढं पाहिजे तेवढं जेवण घ्या. काल बऱ्याच जणांना आम्ही बघितलं वेस्टेज देखील जेवण भरपूर केलं. तर असं करू नका. कारण का अशोक पाटील आपण भाग्यवान आहे की आपल्याला 2 टाइम जेवण मिळतंय. काही काही 2 टाइम जेवण नशिबात नाहीये. तुम्ही टाकून देऊ नका. एकदा थोडंसं घ्या, दुसऱ्यांदा घ्या, तिसऱ्यांदा घ्या, चौथ्यांदा घ्या. मी तर म्हणेल जेवढं संपतं ना तेवढे घेत राहा. पुढे त्या मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी मार्क करतो श्याम भोईर येतोय इथून. तर रवींद्र अनंत म्हात्रे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. रवींद्र अनंत म्हात्रे देसाई. रवींद्र अनंत म्हात्रे देसाई गोलंदाजी मार्क श्याम. स्ट्रायकेला हरिचंद्र. हा चेंडू क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. पण चेंडू बराच वेळ हवेत होता यावेळेला. सुपाकर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 धावा झाल्या असत्या. यावेळेला संवाद होत नाही. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि प्रकाश सारखा फलंदाज धावबाद झाला. धावा झाल्यात 1199. नवीन फलंदाज होतो यावेळेला विनोद. प्रकाशने मित्रमंडळी घाई केली. चांगली बॅटिंग करत होता तर विकेट आपण इथे सॅक्रिफाईस केली विपक्ष संघाला आणि फायदा घेतलाय. बघा श्याम आला बरे कसा काय होईना विकेट मिळाला ना या षटकात ते महत्वाचं. अशोक पाटील भागीदारी तोडण्यात यश मिळवलं 26 धावांची. गेल्या चाचपणी केल्या त्या चेंडूची विनोदच्या माध्यमातून. विनोद भोईरला आपण पाहू शकता कशावर आता बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केली ते खिडकाईश्वर चषक मध्ये. श्याम पुढे गोलंदाजी मार्कवर राऊंड कडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा एन कडून. जर्सी क्रमांक 85 85. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वडिश लॉंग ऑन ला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. रवीला आपण वडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. तर रवी आपण तर रवी अनंत म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर. या रवी म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रवी म्हात्रे देसाई. हा चेंडू ऑन साइडला टायमिंग बेमिसाल. चेंडू करतो हवाई सफर. चेंडू जातो यावेळेला मिड विकेट वाईडिश लॉंगांच्या मधून. षटकार. तर अनंत म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला कूलर देखील आम्हाला प्राप्त झाले. धन्यवाद रवी म्हात्रे. कोण विसरणार ती स्पर्धा. चेंज ऑफ पेस यावेळेला गती परिवर्तन केलं. बघा चांगला कमबॅक बघायला मिळतोय. तिसरा फलंदाज ठरला ज्यांनी षटकाराने अकाउंट ओपन केलंय. जाऊ सगळं धाव फरक दे. तेहतीस धावा आपण पाहू शकता. फुलटा चुकीला माफी नाहीये. चेंडू जातो लॉंग लेट सीमारेषा पार. पंचांचा इशारा हा नो चेंडू. येणारा चेंडू फ्रीट. 7 धावा येतात. डीजे मास्टर टायमिंग डीजे लावा तुम्ही. 7 धावा आल्या आहेत. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतात. 40 धावा. येणारा चेंडू फ्रीट. आज श्याम काय करतोय. जी गोलंदाजी तो जाणला जातो ना खेळाडू तो आज गोलंदाजी करत नाही मैदानावर आणि काय बॅटिंग करतो. बघा विनोद 2 षटकार आल्यात त्याच्या बॅटमधून. पी अनंत म्हात्रे देसाई यांच्या माध्यमातून देखील आम्हाला एक कूलर प्राप्त झाला आहे. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. रवी म्हात्रे प्रथमतः तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. चला चेंडू द्यायचा आहे. देत आहेत
धावसंख्या धावफल कधी आपण 40. येणारा चेंडू फ्रीट. तर काल देखील बघा आपण 3 षटकानंतर आपण तर जुना चेंडू दिलाय. आज देखील आपण नवीनच चेंडू देणार आहोत. येणारा चेंडू फ्रीट आहे. पाहिजे विनोद आता काय करतोय. विनोद भोईर बघा मॅच बॉल आला. SP आमचे स्वयंसेवक आहेत तिथे चेंडू आणून देतील. शिरीष म्हात्रे अँड कंपनी आहे बघा तिकडे. येणारा चेंडू फ्रीट. दावत असणारे मेजवानी असणारे पाहिजे ही मेजवानी कबूल करतोय का. गोलंदाजी मार्फत श्याम. हा चेंडू बॅक पुढे जाऊन टॅप करतोय. यावेळेला एक धाव कंप्लीट केली जातोय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 42 धावा. चांगली बॅटिंग केली जाते. विनोद बघा आल्याला काय आक्रमण करतोय. जो प्रमुख गोलंदाज त्याच्यावरती हल्ला करतोय. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं बाकी आहे. अशोक पाटील करणं फार गरजेचं आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. श्याम साकला विनोद. चेंडू ऑन साईडला पूल केला. यावेळेला थोडासा क्षेत्ररक्षक घसरतोय. बॉडी बॅलन्स राहिला नसा कदाचित. आपण ते शूज येत ना ते थोडंसं ग्रीप सरकले असतील. बघा विनोद ओके ना. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला चेंडू म्हणता येईल. डॉट गेला अशोक पाटील. शॉट होता पण खेळाडू मात्र बॉडी आपण ते जो बॉडीचं संतुलन तो राखू शकले नाहीयेत. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. श्याम राईट अप राऊंड तिकडे मार्क टाकला. विनोद भोईर. हा चेंडू ऑन साईडला फुल करत होता. यावेळेला वेस्ट मिडल होत आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय. यावेळेला सीतारामला मात्र चकून चेंडू जातोय. लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढती. धावसंख्या 46. मनोज खंडागरला विनंती करतो. आपण रवी अनंत म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. मनोज या. रवी अनंत म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करणार. एक जबरदस्त क्रिकेटर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. मनोज खंडागरला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सन्मान करायचा आहे. चला नागावचे कॅप्टन आले. चिंचोलीच्या पाड्याचे संघनायक या टॉससाठी. रवींद्र भोजनाचा स्वाद घेऊनच जायचा घरी. देवीचा पाडा चिंचोलीचा पाड्याची मॅच चालू आहे. हा जाऊ शकता मॅच बॅट देऊन आपण ड्रिंक स्टॉलच्या दरम्यान. तर रवी अनंत म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. अशोक पाटील तुम्ही क्रिकेटर तर चांगले आहेत पण तुम्ही व्यक्तिमत्व पण चांगले पाहिजे तरच तुम्ही माणसं जमू शकता. रवी म्हात्रे असा व्यक्तिमत्व आहे ना. आम्ही कधी त्या गावात जाऊ किंवा तिथे कुठेही मिळू दे आम्हाला प्रथमतः विचारणार काय खाता का. हे फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातो. मनोज खंडागर यांच्या शुभ हस्ते प्रेमाची मायेची उबदार शाल ब्युटिफुल मोमेंट देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. तर मॅचच्या दिशेने आपण जाणार. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता. आज श्यामच्या षटकात 2 षटकात धावा 29 एकही गडी बाद केला नाही. प्रथमच असा स्पेल पाहिला मी श्याम भोईरचा की ज्याने धावा दिल्यात विकेट मिळाले नाही. सीताराम पाटील येतोय. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे कारण भागीदारी चांगली होत चालली आहे. आता बच्चा हरिश्चंद्र कशा प्रकारे बॅटिंग करतोय. दोन कूलर आलेत आपल्या संघ आपण दाटील 40+ संघासाठी. सीताराम ऑन साइडला पूल केला. टायमिंग बेमिसाल. पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला. षटकार.
करतोय का हरिश्चंद्र एक अतिशय चांगला फलंदाज. मात्रे बंधू मध्ये आम्ही त्याला खेळता पाहिले. तलवार जरी जुनी झाली तरी धार अजून कमी नाहीये. काय बॅटिंग करतोय बघा. 50 कंप्लीट, 52 धावा. फुलटॉस यावेळेला ऑन साइडला खेळायचा होता. फलंदाज बाद होतोय बघा. चांगली इनिंग खेळला यावेळेला. फलंदाज बाद झाला आणि यश मिळालं आपण सीतारामला. पंधरा धावांची इनिंग खेळला. शॉर्ट अँड स्वीट इनिंग खेळला. जबरदस्त बॅटिंग केली. कदाचित स्वतःच्या स्ट्रोक वरती नाराज आहेत हरिश्चंद्र. सांगतायत की बॅटच्या वरती लागला हा फटका. बॉटमला लागलाय मला वाटतं फटका. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. चौथ्या क्रमांक प्रमोद पाटील. आता पाहिजे विनोद आणि प्रमोद ही जोडी. सीतारामला यश मिळालंय. कमबॅक करतो का पाहायचंय. सीताराम पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट राऊंड कडनं मारा करतोय. माताडी गाव एन कडून यष्टीरक्षक रवी क्लोज यष्टीरक्षण करतोय. हा चेंडू, जबरदस्त चेंडू यावेळेला फेकलाय. अपील होतं यावेळेला. कदाचित हाईट फॅक्टर असेल त्यामुळे बचावले असतील. पिचिंग चांगली होती. सांगतात शशांक की हाईट आहे. जबरदस्त गुड डिसिजन शशांक. SP पॅनल मध्ये जे जे पंच आलेत ना खरोखर त्यांनी चांगली पंचगिरी केली. त्याचं पूर्णपणे श्रेय देईल मी सुभाष पाटील म्हणजे SP ला. सीताराम पण गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट राऊंड कडे मारा करतोय. चेंज अप पे साव्या बॅटने चेंडूला फेकून देतो यावेळेला. पंचांचा इशारा काय येतोय पाहायचंय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय. सुभाष पाटीलचा इशारा काय येतो पाहायचा यावेळेला. सुभाष चौकार. चौकार. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 56 धावा. अब तक 56. अरे मगाशीच या संघाचे कोच बॉबी आम्हाला भेटले होते. सांगितले की बाळू आम्ही जास्तीत जास्त म्हणजे 60 प्लस म्हणजे 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून आता त्याच मार्गावरती हे दोन फलंदाज आहेत. कसं विनोद जबरदस्त बॅटिंग करतो. लय मध्ये बॅटिंग करतो. आक्रमक बॅटिंग करतोय आणि मैदानात जसे चेंडू येईल ना तशा त्याच्यावर प्रहार करतोय. कोच सातत्याने बसल्यात. संघाच्या बाजूला सांगतायत. लिडिंग करतायत. सीताराम पर्यंत गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर शतक आलाय. चेंडूला फीड करतोय तोपर्यंत इथे अवधी आहे 2 धावा घेण्याचा आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकतो 58 धावा. चांगली बॅटिंग. अशोक पाटीलचा विचार केला ना विनोदचा. ऑन साईडला पण चांगलं, लेग साईडला पण चांगली बॅटिंग करतोय आणि आपण ऑफ साईडला देखील चांगली बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग करतोय. मोठे फटके देखील मारतो. सिंगल डबल देखील घेतोय. स्कोर बोर्डने हालता ठेवतोय. 58 धावा. सीताराम पडे गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला वाईड करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती येते. थोडासा नाराज होतो स्वतःवर. या षटकात धावा आल्या सीतारामच्या. चांगलं कमबॅक करून दिले. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बघितलं 12 धावांनी एक गडी देखील बाद केला. अंतिम षटक. आता पाहिजे विनोद आणि प्रमोद पाटील ही जोडी कशा प्रकारे बॅटिंग करते. डीजे 40 प्लस संघाचे संघनायक आणि नागाव 40 प्लस संघाचे संघनायक. टॉससाठी दोन्ही संघाचे संघनायक आलेत. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. मित्रनाथ देखील सामन्याचा आनंद घेत आहेत मुख्य व्यासपीठावरून. त्यांना माहिती आहे आपली मॅच आहे त्यामुळे सामना बघणं फार गरजेचं आहे. अशोक पाटील काही खेळाडू काय करतात मॅच संपली ना जाऊन कुठेतरी बसतात. नाही मित्र म्हणेल तुम्ही मॅच पहा. त्यातून तुम्ही शिकू शकता की कसा संघ खेळतो, कशी गोलंदाजी करतो त्यांना विपक्ष संघ आणि त्यांच्याबरोबर तुमची मॅच लागली ना तर ती रणनीती तुम्हाला कामाला येते. तो गोलंदाजी मार्क करतो शनिदास येतो. अंतिम षटक. 58 धावा झाल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. विचार जर केला तर 14.50च्या सरसाने धावा कुठल्या आहेत. इथून पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो प्रमोदला आता खातं उघडायचं आहे पण वेळ कमी आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळायला लागणार आहे. 70 प्लस धावा करायच्या असतील तर. कोच बघा बातचीत करतायत. बॉबी सांगतायत की कशा प्रकारे आता झालंय ते विसरून जायचंय. आता या षटकात काय करायचंय हे फार महत्वाचं आहे. मी तेच म्हणेल उंबारली संघाला देखील 4 षटकात काय केलं ते महत्वाचं नाही, आता काय करायचं ते महत्वाचं आहे मैदानावर. श्यामच्या 2 षटकात 29 धावा आल्यात आणि विकेट मिळाली नाही. मागणी गोलंदाजी ठरली.
चांगली गोलंदाजी केली मित्र, कौतुक करेल आपण येतंय सीतारामचं. 12 धावा देऊन एक गडी बाद केला. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या, त्यामुळे संघनायकांनी श्यामला पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता शनिदास बाबू भोईर यांचे सुपुत्र. क्षेत्रक्षात थोडासा बदल करतो यावेळेला रवीला माहिती आहे त्यांच्या पाठीमागे तो काम करतोय कशा प्रकारे बॅटिंग होईल. आता हा चेंडू ऑन साईडला खेळत होता, पायचीचा अपील, फलंदाज बाद, बिग विकेट, प्रमोद बॅक टू पवेलियन. महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा. हरीश यांचे बंधुराज. पचा अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शनिदासला यश मिळालं डब्ल्यूच्या स्वरूपात. विकेट मिळणं फार नित्यंत गरज आहे, कारण विनोदला स्ट्राईक मिळणार नाहीये. पचा विनोदला कधी स्ट्राईक मिळते. कल्पेश पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. बघा शुभेच्छा आम्ही त्यानंतर देणार नाही, कारण अजूनही सांगितले कालच, पण आता आमच्याच व्यक्तीच्या शुभेच्छा होत्या म्हणून कुणाच्या असू दे देणार नाही आम्ही. फुलटॉस यावेळेला आपण ते कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला असं वाटलं ते कार्पेट ड्राईव्ह पण चेंडू हवेत होता या लॉंग ऑफला. 2 धावा कंप्लीट केल्या. पाहिजे तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न करतात का यावेळेला नकार देत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 60 धावा. अशा पडेल चेंडू दिसतच नाहीये इथून आपल्याला. आता मी चिपकीचं विवरण केलं यावेळेला सुभाष. चेंडू हवेत होता, मला वाटलं कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला का. 60 धावा धाव फलकात पाहू शकता आपण. चांगली गोलंदाजी करतोय शनिदास. बॅटम ओर तिकडे मार करतोय स्ट्राईकला नवनाथ. हा चेंडू ऑन साईडला, चेंडू हवेत यावेळेला विकेटला. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला सीताराम चूक करतोय. चेल ड्रॉप होतोय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात 61 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते शनिदासच्या माध्यमातून. चेंडू बाकी फक्त आणि फक्त तीन चेंडू फेकले, 3 धावा दिल्यात, 1 विकेट मिळवले आहे. आता पाहिजे विनोद कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 70 करायचे असतील तर 9 कराव्या लागतील, आणि तर 70च्या आपण इथे कमी धावेत रोखायचं तर चांगली गोलंदाजी करावी लागणार शनिदासला. रवी काहीतरी बातचीत करतोय. एक मास्टर माइंड खेळाडू आहे या संघाचा, एक चांगला फलंदाज आहे. मदनला आपण पाहू शकता बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय. एक क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये, एक लॉंग ऑफला आपण डीप मध्ये लालचंदला पाहू शकता. फुल टॉस होता यावेळेला. अतिशय चेंडू फेकला होता. पंच वाईडची खूण करतायत. अव्वांतने भर धावसंख्या धाव फलकावरती 62. आता केलंय काय शनिदासनी, अतिरिक्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. कारण जर चांगली गोलंदाजी करतोय, वेग टाकायचा मित्र म्हणजे काहीच गरज नाही. पुढचा गोलंदाजी मार्कवर शनिदास. सेकंडला विनोद भोईरला आपण पाहू शकता. आता विनोद कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय 3 चेंडू मध्ये. फुल टॉस ऑन साईडला, टायमिंग बेमिसाल होतोय. चेंडू जातोय मिड विकेट आणि वडिश लॉंगांच्या मधून षटकार. विनोद साठी टाळून 11 चेंडू 30 धावा करतो. काय बॅटिंग करतोय विनोद, जबरदस्त बॅटिंग करतोय. हरीशने चांगली बॅटिंग केली, त्यानंतर आपण मोर्चा सांभाळलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र कोच थोडेसे खुश असतील मित्र म्हणेल बॉबी. खरं त्यांनी सांगितलं होतं मगाशी आम्हाला बातचीत करताना की बाबा मी 70+ धावा करू, आणि तर त्या त्यांच्या खेळाडून तसं केलंय प्रदर्शन. बघा बॉल द्या, आलाय मॅच बॉल आलाय. 68 धावा, चेंडू बाकी 2. चला देवीच्या पडाचे कॅप्टन देखील आले आहेत. नगाव फुटी प्लस संघाचे देखील कॅप्टन आले आहेत. शनिदास तो विनोद. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड लॉक केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरला चेंडू फ्लाय होतोय. वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार.
चिंचोड्याच्या पाड्या संघासाठी टाळ्या होऊन हायएस्ट धावा कुठल्या आतापर्यंत या स्पर्धेत 74 धावा. काय बॅटिंग करतोय विनोद, एकपात्री अभिनय काय असं दाखवून देतोय. हरीश बाद झाला, प्रकाश बाद झाला, पण मी मात्र मैदानावर धावा करणार. प्रमोद बाद झाला. अंतिम चेंडू 36 धावांचं योगदान देतोय. हा चेंडू खोदून काढला यावेळेला लोकांच्या मधून चेंडू वेगाने सरळ आमच्या साईड स्क्रीन समोर येतोय. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकातील आपण पाहू शकता यावेळेला 78 आणि 79 धावांचं लक्ष असणारे यावेळेला आपण बोलले तर 79 धावांचं लक्ष उंबारली संघासमोर 15.80च्या सरासरी धावा करायच्या आहेत. या षटकात धावा आलेत आम्हाला अशोक सांगतायत. तब्बल 20 धावा, 42 धावांचं योगदान दिलं. विनोदची बॅटिंग टाळ्या होऊन दिली, जरा जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग केली, काय परफॉर्मन्स दिलाय मैदानावर. शेवट बघा किती गोड केलंय. तर काही आपण टॉस देखील आम्ही घेणार आहोत. पहिल्या फेरीतील आपण बी गटातली दुसरी आपण शेवटची मॅच. चला देवीचा पाडा आणि नागा संघाचा टॉस साठी या. टॉस करायचंय. काटा टॉस जिंकलाय आपण बोलले तर नागाव संघ काय डिसिजन असणार आहे. क्षेत्ररक्षण असणार आहे. क्षेत्ररक्षण कराल तर विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. तर आपण रोखण्याचा प्रयत्न करू. 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही विपक्ष संघाला 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. गोलंदाजा श्रीनाथ पाटील असे, राजू मडवी आहे, बालकृष्ण पाटील आहे, गणेश पाटील आहे, चांगले गोलंदाज आहेत. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल. आयोजन खूप सुंदर आहे आणि दातिवली संघाने या आयोजनामध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतोय. तर बेस्ट ऑफ लक मुद्राम. तर प्रदीप प्रथम बॅटिंग करायचे, किती धावांचं लक्ष ठेवाल नागाव समोर. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आमचा. कारण सध्याच्या कंडिशनला असं झालेलं की आमची बॉलिंग अटॅक होत नाहीये पाहिजे तसं, तरीसुद्धा जास्तीत जास्त धावा कशा होतील याच्याकडे आमचं जास्त लक्ष असेल. नाही असे कोणत्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली तर तुम्ही जास्तीत जास्त धावा कराल. राजू आहे, विलास आहे, मधू आहे, त्यानंतर अजून एक शरद आहे. ह्यांनी जर चांगली बॅटिंग केली तर आमच्या 60+ आम्ही मारू शकतो. नक्कीच या आयोजनाबद्दल तू काय सांगशील. आयोजन फार सुंदरच आहे आणि नेहमी या ग्राउंडवरती खेळायला फार आवडतं. आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल या संघाचे खूप खूप आभार. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समध्ये न्यूज टॉस जिंकलाय नागाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर मॅच जसं सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक पंडित पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बाळू पाटील. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय तो जय गावदेवी उंबारली विपक्ष चिंचोड्याचा पाडा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चिंचोड्याच्या पाडा संघानं आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती 78 आणि 79 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते उंबारली संघासमोर. दोन्ही संघांचा जर विचार केला तर या सीझनमध्ये दोन्ही संघ अतिशय चांगली कामगिरी करतात. उंबारली संघ चांगली कामगिरी करतोय, चिंचोड्याचा पाडा संघ चांगली कामगिरी करतोय. मात्र पहिल्या सत्राचा जर विचार केला तर चिंचोड्याच्या पाडा संघाने अतिशय दमदार फलंदाजी केली आणि निर्धारित 5 षटकांमध्ये 78 धावांचा डोंगर उभारला आणि 79 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते उंबारली संघासमोर. क्रिकेटचा जर विचार केला तर अशोक पाटील कोणतीही धावसंख्या खात्री देऊ शकत नाहीये की या धावसंख्येवर आम्ही जिंकू शकतो. कारण दुसरा संघ जर विचार केला उंबारली संघ या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने करेल हे पाहणं फार महत्वाचं असेल. कारण पहिल्या सत्रामध्ये तुमची गोलंदाजी खराब झाली आहे तर दुसऱ्या सत्रामध्ये त्या चुकीचं रूपांतर, त्या चुकीची भरपाई तुम्हाला करता येईल. एक शेवटची संधी असेल कारण 79 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात चांगली होणं उंबारली संघासाठी फार महत्वाचं असेल. आतापर्यंत या 2 दिवसांमध्ये या खेळपट्टीवर 1215 धावा 1250 धावा कुठल्या गेल्या आहेत. तर बघा विस्फोटक फलंदाजी सातत्याने 2 दिवसांमध्ये आपण पाहत आलोय. 1250 धावा आतापर्यंत या खेळपट्टीवर कुठल्या गेल्या आहेत.
आमचे गुणलेखक अशोक पाटील आम्हाला ही माहिती देत आहेत, ती माहिती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय उंबारली संघाची श्याम भोईर आणि सीताराम पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय मारुती म्हात्रे. बघा टाइम लावला जातोय, दोन्ही संघांना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना देतोय. सूचना लक्षात घ्या, 25 मिनिटाचा अवधी असेल 5 षटकांसाठी. मारुती म्हात्रे राईट मोर विकेट. पहिला चेंडू लोपुलटा चेंडू इनफिल्डच्या वरनं चेंडूला काढलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर नक्कीच फरार होईल. वेगानं चेंडू सीमारेषा गाठतोय. फलंदाज श्याम भोईरच्या बॅट मधनं येतोय तो दणदणीत कणकणीत चौकार. खेळाडू ठरलेत आतापर्यंत चौकारांनी खातं खोलणारा 26वा फलंदाज असेल. दमदार सुरुवात आपण पाहतो. फलंदाज श्याम भोईरच्या बॅट मधनं चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. डान्सिंग द डाऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. श्याम भोईरच्या बॅट मधनं येतोय तो लागोपाठ दुसरा चौकार. श्याम भोईर सारख्या अनुभवी फलंदाजा माहित आहे आपल्याला आक्रमण करावं लागेल, कारण लक्ष मोठं आहे 79 धावांचं आणि त्या लक्षाचा आता पाठलाग करायचा असेल, सामना जिंकायचा असेल तर सातत्यानं मोठे प्रहार मोठे फटके हे मारावेच लागतील. बिनबाद 8 अशी धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मारुती म्हात्रे राईट मोर विकेट. ऑफ साईडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. कमबॅक मारुती म्हात्रेच्या माध्यमातून केलं गेलं, कारण कमबॅकची गरज होती. 2 चेंडूंमध्ये लागोपाठच्या 2 चौकार ठोकल्यानंतर फलंदाजाने इथं गोलंदाजावर थोडंसं दडपण होतं, मात्र इथं दडपणाला झुगारून गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडूची ती समाप्ती होतीये. पंच सुभाष पाटील यांचा वाईट इशारा येतोय. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण राखणं कठीण जाते गोलंदाज मारुती यांना. वाईटचा इशारा केला पंचांनी. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 9 धावा. बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती उंबारली संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मारुती राईट मोर विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले. ऑफ साईडला फटका आपण पाहतोय फसलाय आणि क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. नवनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल टिपला जातोय आणि मोठा फलंदाज इथं बाद होतोय. फलंदाज श्याम भोईर बॅक टू पॅव्हिलियन. किरण एक बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 79 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग इथं दुसऱ्या सत्रामध्ये उंबारली संघ करतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोकले फलंदाज श्याम भोईरनं. तदनंतर आपण पाहिलं तर अतिशय सुरेख वापसी सुरेख कमबॅक आपण पाहतो गोलंदाज मारुतीच्या माध्यमातून केली जाते, कारण मारुतीला माहित आहे पॉवर प्लेचं षटक आहे. फलंदाज नक्कीच आक्रमणाचा प्रयत्न करतील, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील, मात्र 2 चेंडू सुरुवातीचे खराब हाताळल्यानंतर मारुतीच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलं जात आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर रवी भोईर येत आहेत. संघाचा आधारस्तंभ तारणार खेळपट्टीवर अवतरलाय तो रवी भोईर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज सीताराम पाटील. एक डावखुरा फलंदाज गोलंदाजासाठी नक्की डोकेदुखी ठरतोय का पाहायचंय, कारण डावखुरा आणि उजवा असे 2 फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. मारुती राईट मोर विकेट. इथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यष्टीरक्षक चूक करतायत, क्षेत्ररक्षक चूक करतायत. दुसऱ्या धावेचा नक्कीच होकार भरला फलंदाज रवी यांनी आणि तोपर्यंत वाईडचा इशारा केला जातो. 1+2 एकूण 3 धावा आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 12 धावा. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण राखणं कठीण जाते गोलंदाज मारुती या गोलंदाजाला. पहिल्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा आल्या. कमबॅकचा प्रयत्न केला जातोय, मात्र चांगली गोलंदाजी होत असताना मात्र इथं खराब प्रदर्शन पाहतो गोलंदाज मारुतीच्या माध्यमातून.
मारुती मात्रे राईट मोड विकेट. फुलटा चेंडू संधी साधले फलंदाजाने क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवर हरिश्चंद्र नवनाथ मात्रे आहेत. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा आपण पाहतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर आपण पाहतो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केला गेला. कारण लक्ष मोठं आहे 79 धावांचं आणि पहिला विकेट जसा बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय. तर बघा रिव्ह्यू घेतलाय उंबारली संघानं. तर आयोजकांना विनंती असेल जायचं आहे लाईव्ह वाल्यांकडे. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतलाय. बघा फलंदाज पुढे आलाय फ्रंटफुटला खेळलेत फलंदाज तर इथं नो नसेल. पंच सुभाष पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आमचे दुसरे पंच शशांक पाटील. अतिशय चांगली कामगिरी पहिल्या सामन्यापासून आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. 14 धावा आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मारुती राईट मोड विकेट. चांगली गोलंदाजी वेगात बदल केला फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा जर विचार केला गोलंदाज होते मारुती मात्रे. या गोलंदाजाने एक गडी बाद केला मात्र तब्बल 14 धावा या गोलंदाजाने खर्च केला. तर पहिलं षटक असेल ते नक्कीच उंबरली संघाच्या बाजूने पहिलं षटक गेलंय. कारण 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक बाद 14 अशी चांगली स्थिती आपण पाहतोय ती उंबरली संघासाठी. एका बाजूला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारण रवी भोईर खेळपट्टीवर असेपर्यंत नक्कीच या संघाला अपेक्षा असतील. कारण रवी भोईर असा फलंदाज आहे कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. चौकार षटकारांची आताचबाजी करू शकतो आणि सामना कधी आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद ठेवणारा फलंदाज खेळपट्टीवर असेपर्यंत नक्कीच उंबरली संघ या फलंदाजाकडनं अपेक्षा करेल. सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो संघनायकाने वापर केला तो प्रकाश मात्रे या गोलंदाजाचा. पहिल्या षटक आपण पाहिलं गोलंदाज होते मारुती मात्रे. या गोलंदाजाने तब्बल 14 धावा खर्च केल्या. 79 धावांचं लक्ष असताना मात्र उर्वरित लक्ष असेल ते 4 षटक शिल्लक असतील 24 चेंडू शिल्लक असतील आणि तब्बल 65 धावांची गरज असेल. आतापर्यंत या खेळपट्टीवर 100 निर्धाव चेंडू हाताळीत गोलंदाजांनी. अतिशय अचूक माहिती आमचे गुणलेखक अशोक पाटील फडकेपाडा यांच्या सातत्याने 40+ स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. चांगलं गुणलेखन आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतं गोलंदाज आपण पाहतो हरिश्चंद्र मात्रे येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणहाण रवी भोईर. चला हरिश्चंद्र उशीर करू नका सहकार्य करा. हरिश्चंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाजाने सुरुवात चांगली केली आहे मात्र येणारे 5 चेंडू हा गोलंदाज कशा पद्धतीने हाताळेल. फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय रवी भोईर. हा फलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजाचा सामना करेल कारण लक्ष मोठं आहे. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो उंबारली संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हरिश्चंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका आला. ऑनसाइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि फलंदाज रवी भोईरच्या बॅटमध्ये येतो तो चौकार. अठरा धावा आपण पाहतो धाव फलकावर. मोठे फटके मारण्यासाठी हा फलंदाज सातत्याने जाणला जातोय. संघाची पूर्णपणे मदार असेल ती फलंदाज रवी भोईर या फलंदाजाच्या खांद्यावर कारण संघ थोडासा अडचणीत सापडला. 79 धावांचं मोठं लक्ष आहे. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात मात्र तदनंतर जर आपण पाहिलं हरिश्चंद्रने सुरुवात चांगली केली मात्र ताबडतोब उत्तर चोख उत्तर दिले तर फलंदाज आपण पाहतो रवी भोईरनं. 18 धावा आपण पाहतो धाव फलकावर.
अजूनही 61 धावांचं लक्ष असेल ते उंबरली संघासमोर, उर्वरित लक्ष असेल ते 61 धावांचं. चला, चिंचोड्याचा पाडा संघ आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना करतोय, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. वारंवार टीम मीटिंग करू नका, चर्चा करू नका. चिंचोड्याचा पाडा संघ हरिचंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झालेत, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जर चेंडू हातून निसटला असता तर कदाचित चौकारी जाऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षक अतिशय चांगले दक्ष आणि हुशार क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तोपर्यंत धावा आपण पाहतो धाव फलकावर 19 धावा. एकोणावीस धावा आपण पाहतो. धाव फलकावर 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र दुसऱ्या षटकामध्ये हरिश्चंद्र चांगली गोलंदाजी करतात. स्ट्राईक हँडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज, डावखुरे फलंदाज सीताराम. हरिश्चंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल. फलंदाज सीतारामला इथं माघारी पडतावं लागतंय. दुसऱ्या विकेटचं इथं पतन होतं. धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 19 धावा. या सीझनचा जर विचार केला, चिंचोड्याचा पाडा संघ एक नवीन संघ, मात्र सातत्याने संघ आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करतोय. मोठ्या संघांना धक्के देण्याची ताकद असलेला संघ चिंचोड्याचा पाडा संघ आहे. 2 बाद धावसंख्या आपण पाहतोय 19. इथं मात्र संघ पूर्णपणे अडचणीत सापडला तो उंबारली संघ. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 79 धावांची गरज असताना सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, मात्र अजूनही संघर्ष बाकी असेल तो उंबारली संघासाठी. इथून मात्र या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. रवी भोईर सारखा खेळपट्टीवर फलंदाज खेळपट्टीवर असताना मात्र नक्कीच संघ अपेक्षा करेल त्या फलंदाजाकडनं. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नो मॅच मध्ये पडतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. लेग बॅचच्या स्वरूपात धाव येते धाव फलकावर. 20 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली उंबारली संघाची, तब्बल 14 धावा आल्या, मात्र तदनंतर जर सुरुवात जर पाहिली तर हरिचंद्र नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. पुलटा चेंडू ऑन साइडला खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. रवी भोईरच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. संख्या आपण पाहतो धाव फलकावर 24. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या त्या 10. पहिल्या षटकात गोलंदाज होते मारुती मात्रे, ज्या गोलंदाजानं तब्बल 14 धावा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिलं तर हरिचंद्र मात्र या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी केली, फक्त 10 धावा खर्च केल्या. 2 षटकांमध्ये धावा आपण पाहतो 2 बाद 24. मात्र उर्वरित समीकरण असेल, 3 षटकं बाकी असतील, 18 चेंडू शिल्लक असतील. त्या 18 चेंडूंमध्ये तब्बल 55 धावांची गरज असेल ती उंबारली संघाला. इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल ती उंबारली संघाच्या 2 फलंदाजांना. आतापर्यंत 100वा षटक, 100वा आत्ता ही जी ओव्हर चालू आहे ती 100वी ओव्हर असेल या स्पर्धेमध्ये. 100वं षटक असेल या स्पर्धेमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत 99 षटकं आपण पाहिली, हे षटक असेल ते 100वं षटक. 18 चेंडू 55 धावांची गरज. गोलंदाज प्रकाश मात्रे
पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, संत गतीने चेंडू हाताळला, फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललं, संभ्रमात पाडलं फलंदाजा, खेळण्यासाठी परावृत्त केलं होतं. मात्र गोलंदाज अतिशय हुशार चाणक्य असा हा गोलंदाज प्रकाश मात्रे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 17 चेंडू 55 धावांचं समीकरण लक्ष इथं मोठं होत चाललंय ते उंबरली संघासाठी. सुरुवात चांगली झाली उंबरली संघाची. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या. गोलंदाजी चांगली केली दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हरिश्चंद्र मात्रे या गोलंदाजानं. प्रकाश मात्रे राईट मोड विकेट. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू नो मॅटमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 ही धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. धावांची गरज आहे आणि त्या धावा येत आहेत. धावा कशा येवोत मात्र येणं गरजेचं असेल ते उंबरली संघासाठी. चौकार येत नाही, षटकार येत नाही, हरकत नाहीये, मात्र धावा येत आहेत. 3 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 4 चेंडूंवर 4 मोठे फटके येणं गरजेचं असेल. रवी आपण पाहतोय अशा पद्धतीने जर चेंडू हाताळाल तर रवी सारखा फलंदाज त्या चेंडूचा चांगल्या पद्धतीने समाचार नक्कीच घेईल. चौकार येतो, चांगली फलंदाजी, दडपण या 2 चेंडूंमध्ये नक्कीच गोलंदाजावर वाढले. प्रकाश मात्र या गोलंदाजाला आपण पाहतोय 2 चेंडूंमध्ये तब्बल धावा आल्या त्या 7 आणि धावा आपण पाहतो एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 31 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. या 3 चेंडूंमध्ये जितके मोठे फटके मारता येतील तितके मारण्याचा प्रयत्न करावा या 2 फलंदाजांनी, कारण हे षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. एकूण 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अशोक पाटील. या 15 चेंडूंमध्ये उर्वरित धावा या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. ऑन साइडला भिरकावलाय, रवी भोईरच्या बॅट मधनं आलाय तो बाहुबली षटकार. 6 धावा, बिग हिट. त्यांची गरज असेल उंबरली संघाला आणि जो फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो रवी भोईर हा संघाचा तारणहार, आधारस्तंभ. सातत्याने या फलंदाजानं आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. 37 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी ही धाव येते धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 39. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये उंबरली संघ चांगली फलंदाजी करतोय आणि उल्लेख करावा लागेल तो रवी भोईर या आधारस्तंभाचा, या विस्फोटक फलंदाजाचा. 7 चेंडूंमध्ये 20 धावांची विस्फोटक खेळी साकारली आहे. समोर खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, त्यांच्या चेंडू वाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेचे बाहेर होता तो फरार आणि पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतो तो चौकार. 4 धावा. बघा जेवण आलेलं आहे तर जेवणाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, प्रत्येक संघाला प्रेक्षकांना विनंती असेल की जेवणाचा आस्वाद घ्या. आमच्या व्यासपीठाच्या समोर जेवणाची व्यवस्था केली आहे आयोजकांनी. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 43 धावा. गरज असेल ती 12 चेंडू आणि 36 धावांची.
तर बघा आयोजकांनी जेवणाची व्यवस्था केली आहे आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर जेवणाची व्यवस्था केली आहे. तर प्रत्येक संघानं आणि प्रेक्षकांना विनंती असेल जा आणि तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. अतिशय चांगली व्यवस्था आपण पाहतो. आमचे प्रमोद मडवी असतील, शिरीष म्हात्रे असतील, मनोज खंडागळे असतील आणि संजय म्हात्रे असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा आयोजकांचं खरंच कौतुक करावं लागेल. स्पर्धा आहे 40+ आणि 40 किलोच्या वरती चिकन त्यांनी मागवलंय, म्हणजे स्पर्धा 40+ आणि चिकन 40+. तर बघा आयोजकांचंही कौतुक करावं लागेल. आमचे प्रमोद मडवी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. स्पर्धा आपण पाहतो 40+ आणि जे त्यांनी जेवण ठेवलंय ते चिकनचा वापर त्यांनी केलाय. ते चिकन आहे 40 किलोच्या वर, म्हणजे चिकन 40+, स्पर्धा 40+. चला चिंचोड्याचा पाडा संघ ताबडतोब क्षेत्ररक्षणाला लावून घ्या. हरिश्चंद्र सहकार्य करा, हरिश्चंद्र प्रकाश म्हात्रे सहकार्य करा, कारण षटक संपल्यानंतर बराच कालावधी गेलाय. बघा 3 षटकं टाकण्यासाठी तुम्ही 20 मिनिटं घेतली आहेत. तर लक्षात घ्या, इथून जर सूचना आली आणि पंचांनी सूचना केली तर तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. बघा 5 धावांची पॅनल्टी काल लागली होती शिवीर संघाला आणि त्या पॅनल्टीलाच तो संघ पराभूत झाला. बारा चेंडू 36 धावांची गरज. तिसऱ्या षटकामध्ये अतिशय दमदार फलंदाजी आपण पाहिली. फलंदाज रवी भोईरच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये धावा कुठल्या तर तब्बल 19. बघा तुम्हाला सूचना करतो आयोजकांच्या वतीने पॅनल्टी तुम्हाला लागू शकते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा. बघा तुमचे फलंदाज चर्चा करतात, क्षेत्ररक्षक तुम्ही लवकर सजवा. पहिला चेंडू दडपणाखाली वावरतायत गोलंदाज. 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असताना पहिला चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. 12 चेंडू 35 धावांचं समीकरण. 18 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज होती. पुन्हा एकदा लागोपाठचे 2 चेंडू वाईड हाताळीत मदत करतो हा गोलंदाज समोरच्या संघाला. तसंच म्हणावं लागेल अशोक पाटील, कारण तुमच्या फलंदाजांनी पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली, एक चांगले धावसंख्या धावफलकावर नोंदवली. 78-79 धावांचं लक्ष समोरच्या संघाला दिल्यानंतर 12 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असताना मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीनं इथं गोलंदाजी करता. लागोपाठचे 2 चेंडू अवांतर हाताळलेत, वाईड हाताळलेत आणि नक्कीच समोरच्या संघाला गोलंदाज सहकार्य करतोय. ऑन साइडला खेळतात अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाजाचा बॅट मध्ये येतोय तो चौकार आणि अशाच फटक्यांची गरज असेल ती उंबारली संघाला आणि तो फटका येतोय तो फलंदाज शनिदास भोईरच्या बॅट मधनं 4 धावा. अकरा चेंडू अजूनही 30 धावांची गरज असेल. सामना अतिशय क्लोज सामना आपण पाहतोय तो उंबारली विपक्ष चिंचोड्याचा पाडा. 79 धावांचं लक्ष घेऊन उंबारली संघ अतिशय चांगल्या पद्धतीने इथं प्रतिकार करतोय. ऑन साइडला खेळतात चांगला फटका मात्र झेल फसलाय आणि झेल सुटलाय. असं वाटलं होतं की प्रकाश मात्र झेल टिपतायत. साधा सोपा झेल होता, मात्र बाहेरून बोलणं सोपं असतं. 40+ खेळाडू आहेत, चांगला प्रयत्न केला, झेल सुटला. तोपर्यंत धावा आपण पाहतो धावफलकावर सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 50 धावा आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाज राईट राऊंड द विकेट. ऑन साइडला वारंवार खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र गोलंदाज नक्कीच कुठेतरी यशस्वी ठरण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. लागोपाठचे 2 चेंडू वाईड हाताळल्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय दीपकच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलं जातंय. दीपक राईट राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळता समाचार घेतला जातोय तो गोलंदाज दीपकचा आणि इथं मात्र रवी भोईरच्या बॅट मधनं येतोय तो चौकार.
3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 55 धावांची गरज होती, मात्र रवी आणि शनिदासनं अशी काय फलंदाजी केली का मात्र समीकरण थोडंसं सोपं होत चाललं. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. याच गोलंदाजाची कुठेतरी वाट पाहत होते दोन फलंदाज. हल्ला चढवला जातोय, बॅक फुटला गेला, ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट, क्षेत्ररक्षक बीट, आणि हा येतोय तो चौकार, आणि येतोय तो पंचांच्या माध्यमातून वाईड चेंडू. 1+4 एकूण 5 धावा येत आहेत. खराब गोलंदाजी. बघा सामना कसा रंगलाय. 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये उंबरली संघाला 55 धावांची गरज होती, मात्र इथं जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा आल्या, आणि या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली फलंदाजी होते. ऑन साईडला खेळतात कार्पेटच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण होते, मात्र चूक होते, आणि चुकीचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये केलं जाते. 2 धावा येतात धाफलकर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाफलकावर 61 धावा. सात चेंडू 18 धावांची गरज. स्ट्रायकला आपण पाहतो रवी भोईर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील केले जाते, आणि अपील पंचांनी उचलून धरलं. फलंदाज रवी भोईर पायचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. डीजे चला, चिंचोड्याचा पाडा संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते मारुती मात्रे, धावा खर्च केला तब्बल 14. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते हरिचंद्र मात्रे, धावा खर्च केला फक्त 10. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते प्रकाश मात्रे, धावा खर्च केले 19. आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते दीपक, ज्यानं धावा खर्च केल्या तब्बल 18. 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना उंबारली संघ आपण पाहतोय 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती तब्बल 18. 2 चेंडू सुरुवातीचे फार महत्वाचे असतील ते उंबारली संघासाठी. 2 मोठे फटके आले, धावांचं अंतर वेगाने कमी होईल, मात्र 2 चेंडू जर खराब पद्धतीने तुम्ही जर त्या पद्धती चेंडूवर खेळलात तर मात्र इथे शिरकाव करेल हा चिंचोड्याचा पाडा संघ या सामन्यामध्ये. तर विवेक पाटील कुठे असाल तर विनीत पाटील बघा, टायमिंग लक्षात घ्या. चिंचोड्याचा पाडा संघ टायमिंग लक्षात घ्या. हरिचंद्र सहकार्य करा, तुम्हाला वारंवार सूचना करतोय. विनीत पाटील ड्रिंक्स ट्रॉली घेऊन या लवकर. पहिला चेंडू ऑन साईडला खेळते, सफल झाले ऑफ साईडला. पहिल्या चेंडूवर अतिशय दमदार फटका आपण पाहतोय, फलंदाजाच्या बॅट मध्ये येतो तो चौकार. संघर्ष फार मोठा होता उंबरली संघासमोर, मात्र संघर्षाला शेवटच्या षटकामध्ये सुरुवात केली आहे ती या 2 फलंदाजांनी. 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती, आता मात्र समीकरण आपण पाहतोय ते 5 चेंडूंनी 14 धावांचं. 5-14चं समीकरण. गोलंदाज तयार, हरिचंद्र राईट ऑफ राऊंड द विकेट. ऑन साईडला भिरकावल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटतोय, आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय ते 4 धावांमध्ये होत आहे.
अशा पद्धतीने जर तुम्ही कामगिरी कराल तर तुमच्या संघाला पराभूत व्हावं लागेल आणि पहिला सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असतो. जिंकलात तर स्पर्धेत टिकून राहाल, हरलात तर मात्र तुम्हाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. खराब कामगिरी आपण पाहतोय ती चिंचोड्याच्या पाडा संघाची. तुमचा गोलंदाज प्रयत्न करतोय मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्या गोलंदाजाला लाभत नाहीये. चौकार येतोय. 4 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण इथं सोपं होत चाललंय ते उंबारली संघासाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक मात्र दिलाय तो मोठा धक्का. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. 6 धावा. काय फलंदाजी करतात शनिदास बघा. एखादी फलंदाजी एकपात्री अभिनय आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि फलंदाज मात्र इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपण पाहतोय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 नाहीये. हे रेग्युलर स्पर्धा नाहीये. ही 40+ ची स्पर्धा आहे. इथे टॉस आणि विकेटला महत्व नसेल. इथे तुम्हाला चेसिंग ही कंपल्सरी करावीच लागेल. डीजे जरा थांबायचं. जरा महत्वाचा सामना आपण पाहतोय. 2 चेंडू 4 धावांचं समीकरण. अतिशय क्लोज सामना आपण पाहतोय. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी बॅलन्स असेल, खुला असेल. मात्र इथून गोलंदाज कशी कामगिरी करतोय, स्ट्राईक एंडचा फलंदाज योगेश कशी फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. बॅग फुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू त्यांच्या वाक्याच्या बाहेर आणि योगेशच्या बॅट मध्ये येतोय तो विजयी चौकार.